ज्ञानदेवे रचला पाया का ज्ञानदेव हाच पाया? एवढं लांब कशाला जायचं? ज्ञानदेवे नाही, ज्ञानदेव हाच पाया. नमो माय भाषा. नाही का? हे कळलं पाहिजे. कशावर उभा आहे? ज्ञान अधिष्ठित संप्रदाय. ज्ञानदेव राकलिकारे अकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडगदान अवतरलात्वा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेसे. एक अमृतानुभवाची एवढी सांगतो आहे. अगा ज्ञानाज्ञान विण निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वराईसी गुणरूपा आली. ज्ञान ईश्वर ही गुण रूपाला आली. त्यांच्या शब्दात सांगायचं ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब हेर माणूस पडते भांब लौकिक भानू. कशाचं बिंब चालतं बोलतो? आता मला सांगा, ज्ञानदेव ज्ञान ईश्वर हाच पाया. आणि माणसं म्हणतात वारकरी संप्रदाय भोळ्याचा. हे भोळ्या, तुला कळलं नाही का हा कसा आहे? जिंकू जाणे कळीचा. किती माणसं अज्ञान प्रगट करतात नाही का? हो, अवघड आहे. परवा शिवाजी पार्कला कार्यक्रम झाला. माणसांचं चूक नाही. तो कंपेअर करणारा होता, तो सहज तोंड बोलला. आता टाळ कुठले, सगळ्यांनी ओरडले कुठले म्हणून बाबा. म्हणजे काय झालंय की अजून महाराष्ट्राला वाजवणं आणि कुठणं याच्यातला फरक कळला नाही. मला किती आश्चर्य आहे. माझं प्रतिमामध्ये जेव्हा पहिली मुलाखत झाली तेव्हा मी सांगितलं की ज्या लोकांना वाजवणं कुठणं कळत नाही त्यांना आम्ही काय सांगावं, मराठी कसं शिकवावं नाही का? आता किती आमचे टाळकरी सुंदर टाळ वाजवत आहेत बघा. आणि पुढे कळतं जे ज्ञान देव आहे तेच बाळ आहे म्हणून विठोबा. आणि तेच ज्ञान आई आहे म्हणून ते ज्ञान जेव्हा पालनीय रूपाने प्रकट होतं तेव्हा त्याला आई म्हणावं. आणि ते ज्ञान संरक्षणीय रूपाने प्रकट होतं तेव्हा त्याला बाप म्हणावं. आणि असे ज्ञानदेव ही प्रसिद्धी त्या जगामध्ये अवतीर्ण झाली. कळलं नाही माणसांना. संन्यासाची पोरं एकटाळणी झाली नाही का? जवळ केलं नाही, सर्वांनी जवळ केलं नाही आणि त्यांनी जवळ केलं म्हणून माऊली. आणि म्हणून वाना आज आपल्या घरी आले. घराले 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 घराले. काय कीर्तन करू? हो, कार्तिकवरून परत गेलो. डॉक्टर म्हणले ऍडमिट व्हा. अशी परिस्थिती. शिक्का त्रास सगळा. आम्ही कोणालाच बोललो नाही. माई मी तिघांचंच होतो. मुली नाही बोललो नाही, कोणालाही बोललो नाही. तशातच वारी केली. माई म्हणाली आता 27 तारीख कसं व्हायचं? सांभाळले. घराले 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 आणि केला निळा केला निळा केला निळा. माझ्या आयुष्यात काही ते अभंग जिवंत नाही. मोठे पुण्याचे कन्सल्टंट ऍडमिट व्हा म्हणून पुढचं सगळं एक लागलं की शेवट मला नाही वाटत त्यांनी मला इथे तरी येऊन दिला. पण काही नाही, आता बरं वाटतं. माझ्या घरी माऊली आली. जोरदार कीर्तन पुन्हा करणार. तशात आळंदीची वारी झाली, तशात केंद्रीय महाराजाच्या फडावरचं कीर्तन, तशात इंद्रायणीच्या काठचे कीर्तन. दणकून हे बघा काय घडायचं तसेल तर कुणाचीच वेळ चुकत नाही. पण शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा निष्ठेने करावी एवढं मात्र मला कळत नाही का? हो, या निष्ठेवर मी माणसं जगतो. आम्हाला महाराजांनी या निष्ठेवर जगायला शिकवलं. त्याच्यात एक शब्द आहे बघा, व्यथा. मजेशीर शब्द मला आठवलं. महाराज अभंग बोलता बोलता आठवलं. काय आठवलं? महाराज आजारी होते आळंदीला.
आणि डायबिटीसचा त्यावेळेला इतकी काही संशोधन नव्हतं, पेन्सिल नव्हतं आणि पायातून जखम वाहत होती. देवीदास त्या धर्मशाळेत उतरले. तुमचा जो हॉल आहे ना तिथे उतरले होते महाराज आणि भोरचे युवराज भेटायला आले महाराजांना आणि त्या गादीला रक्त लागलं होतं म्हणून ऐकण्यासारखी गोष्ट. युवराजाने दर्शन घेतलं. म्हणाले, महाराज त्याला दुःख मोठं दिसतंय. असे उठले. म्हणजे युवराज दुःख आहे पण व्यथा नाही. काय दर्शनी दुःख आहे पण व्यथा नाही. आमच्या संसारिकामध्ये दुःखही आहे आणि माझा सुद्धा घडलं म्हणजे व्यथाही आहे. बघा किती शब्द जवळचे आहेत. दुःख आहे ते शरीराला आहे पण व्यथा बिलकुल नाही. कारण का? दुःखामधून सुद्धा माझा प्रभू कसा भेटतो हे मी त्याचं दर्शन घेतो. हा दादा महाराजांचा प्रेम बोध आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही अवस्थेमध्ये त्या प्रेमाला लिगुटून राहणं हा संतांचा प्रेम बोध. बरं केलं तर आशीर्वाद आणि वाईट केलं तर अवकृपा. प्रेमात कृपा अवकृपा हा प्रश्नच नाही. प्रेम अखंड प्रवाहित आहे. प्रवाह आहे का आणि ते कधी खंडित होत नाही. एक सांगतो, प्रेम होतं आणि आता नाही. प्रेम नव्हतं, गड होती, गरज होती. काय म्हटलं मी? गरज होती. जे कधी थांबत नाही ते प्रेम, जे अखंड प्रवाहित आहे ते प्रेम होत नाही. अखंड असणं आणि पुन्हा सांगतो तसं वाढतं ते प्रेम. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार. काय म्हणतात नारद भक्ती सूत्रामध्ये? गुणरहित. अरे त्या व्यक्तीवर प्रेम नाही, गुणावर प्रेम आहे. गुण संपलं की बालगंधर्वाचं काय झालं विचारायचं. काय बाना तुम्हाला माहिती आहे? गुण संपला. त्या शरद तळवळकरनी गेले बघा, ते अक्षर रस्ता गेले ना की हाफाट मध्ये पुण्याच्या स्टेशनवर उभे होते आणि म्हटले, देवा कुठे जायचंय? मुंबईला. मग का वाटतंय? म्हणजे खिशात पैसे नाही. अत्तराच्या समयात स्वयंवर मध्ये ज्यांनी जाळल्या, अंगावर खरे दागिने घेतले, पण गुण संपल्यानंतर माणसाने दूर लोटलं. याला जग म्हणाल. गुणारहित, कामना रहित. काहीतरी कामना धरून जवळ येणं त्याला प्रेमच म्हणत नाही. गुणरहित, कामना रहित, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक भेटीत, प्रत्येक नजरेत, प्रत्येक सुखाच्या सहवासात जे वृद्धिंगत होतं त्यालाच प्रेम म्हणतात. आमचं होतं मग काय झालं? होतं मग काय झालं? कुठे गेलं तुझं प्रेम? अरे प्रेम नव्हता, व्यवहार होता. काही काही माणसं जवळ येतात, जवळ जाऊन मोठेपणा मिळतो म्हणून. खरं सांगू का? आपल्या घरात आज माऊली आली. आपण एकमेकाला जीवदान देण्याकरता जवळ यावं. तुम्ही मोठे नाही, मी मोठे नाही. आज त्या आसनावर बसलेली माऊली मोठी, त्यांच्या छायेत आपण वावरूया आणि इथून पुढच्या उत्तर आयुष्यामध्ये माऊलीच्या प्रेमाचा अनुभव घेऊया. मला अनुभव सुद्धा घ्यावाच लागतो. स्तनात दूध आईच्या असं भागत नाही, ते आपल्या तोंडात जावं लागतं. तसं माऊलीचं प्रेम आहे म्हणून भागत नाही, ते सुद्धा आपल्या प्रतितीच्या मुखात जावं लागतं. घेतला रुचिक प्रतिती मुखे, घेतला रुचिक प्रतिती मुखे. ज्ञानपारायचं प्रेम हे प्रतितीच्या मुखाने घ्यावं. आणि ते प्रतितीचं मुख देणारे कोण आहेत? तेच अगाध ज्ञानाज्ञान विहीन
निखळ ज्ञानमात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वराईसी खुण रूपाली. ज्ञान ईश्वर ही खुण जगामध्ये रूपाला आली, आकार आली. काय समाधी सोहळा घडला असेल. मर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण शित्तीने. काय वाटत, काय प्रेम, काय आपुलकी. त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये निवृत्तीनाथ हरवले आणि गहिनीनाथांच्या गुहेमध्ये गेले. सर्व घाबरून गेले. त्र्यंबकेश्वरच्या घरामध्ये सर्व बाळ बसली होती. विठ्ठल पंत होते, मातोश्री होत्या. निवृत्ती 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 बाप्पा, निवृत्ती राजा त्या निजे आले. काय सांगू, अशा होत्या. अमलाक करतात, अमलाक करतात. मावळवीत विश्वाभास नवल उदया चंदांश अद्वयाब्जिनी विकासू बंधुआ. काय सांगू महाराज, मौलीने बघितलं तिथे चरणावर लोटांगण घातलं आणि तिथेच भाऊ संपला आणि सद्गुरु रूपाने आलिंगन दिलं. आलिंगणी सुख वाटे, आलिंगणी सुख वाटे, आलिंगणी सुख वाटे, आलिंगणी सुख वाटे. भेटल्यानंतर आलिंगन. पहिल्यांदा भेटावे, मग कळावे, मग त्यांच्याजवळ टिकावं, त्यांचं होऊन जावं आणि आपण असं हात करून जायचं नसतं. त्यांनी असा हात करावा
आणि आपण त्यांच्या अस्तित्वामध्ये परिपूर्णतेने विरून जातो. लिंगन धृतराष्ट्राने सुद्धा दिलं. राजकीय पुढारी सुद्धा लिंगन नाही का. लोकेशनाचं आलिंगन निराळं, विषयाचं आलिंगन निराळं, आणि प्रेम चिदानंदाने जिथे गोठतं ते आलिंगन निराळं. संत भेटती आजी मस्त. सुंदर अभंग आहे. काय सांगावं असं 2-4 अभंग समोर येतो. चालतं डोक्यात काही नाही काही नाही. काय सांगावं लोकांना. म्हटलं काही नाही, आपल्याला जे संत भेटले ते नाही भेटले. मी अभंग म्हणत नाही, तुम्ही म्हणा संत भेटती आजी मदत. बघा अर्थ कसा झाला. मी काय म्हटलं, संत भेटती आजी मदत. तुम्ही म्हणा संत भेटती आजी मदत. असं जर म्हणाल आणि वाटेल तर खरंच संतही तुम्हाला भेटतील. का भेटणार नाही. आमच्या भाग्यात असेल तर भेटेल. हे काय मार्केटचा उधारीचा धंदा आहे. संताकडे उधारीचा धंदा नाही, पण संत उधार आहे नाही का. उधारीचा धंदा नाही, पण संत उधार आहे नाही का. या संतापरीस उधार. म्हणून संत भेटती आजी मदत. आठवून गेले. संत भेटती आजी मदत. ते नेहमी झालो चतुर्भुज. चतुर्भुज होण्याचे 2 प्रकार आहेत. एक बायको मिळाल्यानंतर आणि तुरुंगात गेल्यानंतर. नाही का. बायको मिळाली ठीक आहे, एवढा तुरुंगात गेला कर्तृत्व. आणि परमार्थ चतुर्भुज होणं ही कृपा आहे बरं का. संत भेटती आजी मदत. देणी मी झालो चतुर्भुज. हो देव सुद्धा म्हणतो, तोवरी दोन्ही मुधा घेऊन या लिंगावया लागून तया चंग तया संघाचे निसुरवाडे विदेहा देह भरणे घडे आणि किंबहुना घडे निरुपम. तो पहावा हे डोळे मनोनीय चक्षुषी मज डोळे हातीचे निरीला कमळे पुन तया ते. काय म्हणतायत. तयाच्या महाव्यसन अमुचिते निज निधान किंबहुना समाधान ताई. म्हणजे देवाला सुद्धा वाटतं नाही का संत भेटते आजी मला नाही का. तिथे जर बघितलं तर देव 4 बुजा घेऊन आला. दोवरी गुन्हा का भक्ताला लिंगन नेण्याकरता. आणि महाराज म्हणाले माझ्या स्थूल होत्या, पण सद्गुरु कृपेने सूक्ष्म बुजा वाढल्या. आणि नीट कळलं की सूक्ष्म भावातून कुणाला आलिंगन द्यावं. हे आलिंगन दिसतं. आणि प्रतिती जेव्हा आलिंगन देते ते साधन असतं, तेव्हा कळतं की तिथे प्रतिती नाही, प्रत्येक प्रतितीच्या रूपाने प्रतीक होत आहे. हे सूक्ष्म आलिंगन ठीक आहे. ते मिळवायचा ही प्रतिती मिळाली आणि मिळूनही प्रतिती मिळाली. दोन्ही सूक्ष्मी वाढले. एक लक्षात घ्या, आपल्यातला विकार सुद्धा सूक्ष्मतेने वाढतो. आपल्यातला द्वेष सुद्धा सूक्ष्मतेने वाढतो. बरोबर आहे. एखाद्या माणसाबद्दल जर विकार वाढायला लागला ना तर आपल्यालाच कळत नाही कसं वाढतो नाही का. म्हणून ही जी मनातली वाढ होते ती सूक्ष्म आहे. ती जगाला दिसत नाही, पण आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे. दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. कशा वाढल्या. कसं परमार्थ कसा वाढला पाहिजे. दोन्ही गुन्हा स्थूळ सहज नाही का. संतांना आलिंगन देणं तितकं शोभून दिसणार नाही, पण सूक्ष्मतेने भेटलं तर तो भेटण्याचा अधिकार सर्वांना आहे नाही का. एक नीट तऱ्हेने ऐका. आपल्या गुरुला भेटावं असं प्रत्येकाला वाटतं. तिथे स्त्री असू दे, पुरुष असू दे, बाल असू दे, तरुण असू दे, भेट नाही मानत. आणि तसं वाटलं तर चुकलं काय.
चुकलं काही चुकलं नाही. पण एक लक्षात घ्या, व्यावहारिक जगतामध्ये तसं करता येत नाही, पण सूक्ष्म मनाच्या अवस्थेमध्ये सद्गुरू वागवून गलत नाही का? पण या सूक्ष्म भुजा वाढल्या पाहिजेत. स्थूल भुजांची वाढ म्हणजे शारीरिक सौष्ठ्य आणि सूक्ष्म भुजांची वाढ म्हणजे परमार्थाची प्रगती. आणि याच्याकरता आपण इथे आलो. संत भेटती आजी मग त्याने मी झालो चतुर. चतुर्भुज झालो, केवढं भाग्य आहे जीवनातलं नाही का? तुम्हाला लक्षात आलं? स्थूल हात तुमचे आहेत, पण संतांचे सूक्ष्म हात अजून सांगतो, सूक्ष्म प्रतीने देव पकडता येतो. कसा पकडता येतो? देवाची दोन रूप आहेत, एक निर्गुण आहे, एक सगुण आहे नाही का? निर्गुणात जर पकडायचं असेल तर तिथे सूक्ष्म भुजात वाढल्या पाहिजे. एक लक्षात ठेवा, निर्गुण अवस्थेमध्ये स्वरूप कळतं आणि सगुण अवस्थेमध्ये रूप कळतं. आणि सगुण निर्गुणाचं जिथे ऐक्य झालं तोच माऊलीचा आकार येतो नाही का? सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे. पुष्कळ विषय मांडता येतो. प्रत्येक गोष्टीला एक सगुण रूप आहे, एक निर्गुण रूप आहे. भूक लागलेली दिसत नाही हे निर्गुण आहे, पण भाताशिवाय तृप्त होत नाही हे सगुण आहे. कितीतरी विषय ऐसपैस मांडता येतील, पण इथेच करतो. हाच अनुभव भावगाने सांगेन. आता आहेतच कीर्तन. जशी तब्येत माझी होईल तसं तुम्ही बरं व्हावं असं प्रार्थना करा, रोज कीर्तन करा. काल भगवतीचं कीर्तन झालं, असं सुंदर कीर्तन करत होती मला, मला रावल नाही, मी शेवटी उठून आलो इथे बसलो. तिच्याबरोबर भैरवी म्हटली, काय ही आदत नाही, माझं जीवन आहे. कीर्तन म्हणजे जीवन आहे बरं का? इथे बसलं, असे पकवाजे बिकवाजे टाळकरी लागले, काय मस्त असं होऊन जातं बघा. तुम्ही मस्त होता आणि मग असं वाटतं, ज्याने क्या पिलाया तुम्ही बडा मजा आया. क्या पिलाया वो तो मालूम नहीं है, तुम बड़ा मजा आया. आणि पुढचं सांगू, मैं दीवानी में मस्तान, मैं दीवानी में मस्तान. क्या पिलाया मालूम नहीं. पण असं पाजलं प्रभू, माऊली असं पाजलं की मस्त झालो, पण काय पिलो हे कळलं नाही. ना मी सूक्ष्म काय पिलो हे कळलं नाही. म्हणून ज्याने क्या पिलाया तुम्ही बडा 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 आया. ज्ञानेश्वर माऊली आमचे मुंबईकर मंडळीचा विषय आहे. त्यांनी ते आकाशात उडणारे मोठे मोठे सुंदर फटाकडे आणलेले, पण एकच काळजी घ्या की इथपर्यंत कुठे येऊ नये, लांब जा. हा दिसणार कुठे का दिसेना. त्रिंबक येऊन चावी घेऊन जा. आम्ही आमची जागा सोडणार नाही. हा बाहेर बाहेर येऊन
आणि आज सुंदर त्यांनी फटाकडे आणले, ते हवेत उडणारे विणणारे आहेत. तेव्हा मग आपला रोजच्या सारखा प्रसाद आहे, ते सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. प्रसाद तर तिथे चालूच आहे, लाडू बिडू भरपूर आहे. बाहेरची माणसं जी सकाळी आली नव्हती त्याने आता लाडूचा प्रसाद घेऊन जावा सगळे. आजच्या दिवाळीचे फटाके. आजी दिवाळी दसरा आणि सेना म्हणे आले घरा. महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. आजी दिवाळी दसरा. सेना महाराजांच्या घरी जेव्हा माऊली गेले, भेट झाली त्यांची. धन्य 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 कानोपात्रीची भेट झाली. धन्य 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 निवृत्तीराया, धन्य ज्ञानेश्वरा आणि धन्य सोपान सखया. ज्या दिवशी संत घरी येतील तोच आपला वैष्णव वारकऱ्यांचा दिवाळी दसरा. ज्ञानेश्वर जी सकाळी घेतला असेल ते ठीक आहे, पण बाहेरची मंडळी जी कीर्तनाला आले असतील त्यांना तिथे गेटवर सगळ्यांना लाडूचा प्रसाद वाटून टाका. बापदादाई माऊली उद्या पारायण कितीला सुरू करताय? उद्या 8 वाजता पारायण सुरू होईल आणि जितकं होईल तेवढं करा, कारण 5 दिवस आहेत आणि 4 दिवस आहेत. नमो माय भाषा.